मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्र मोर्चा निघणार आहे। मतचोरी विरोधातील घोळासंदर्भात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आली आहे। सत्याचा मोर्चा, खऱ्या मतदारांनी सामील व्हा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। या मोर्चाचा टीजर जारी करण्यात आला आहे। निवडणूक आयोगाच्या विरुद्ध ठाकरे बंधू कोर्टात जाणार आहे। येत्या 2 दिवसात कोर्टात निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करणार आहेत। मतदार यादीमधील दोष पुराव्यासह कोर्टात सादर करणार आहे। कोर्टात जाण्याबाबत दोन्ही पक्षातील नेते भेट घेत असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली। महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना तातडीनं मदत देऊन पूर्ण कर्जमुक्त करण्याची मागणी केली आहे। सरकारवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तातडीनं निर्णय घेण्याची गरज असल्याचं सांगितलं। नवी मुंबईतील शाह सप्लायर्स कंपनीनं हिंदी, इंग्रजी आणि गुजराती उमेदवारांनाच नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जाईल अशी जाहिरात केली। कंपनीच्या जाहिरातीनंतर मनसेनं कंपनीवर धाड टाकली। मनसेच्या दणक्यानंतर कंपनी प्रशासनानं माफीनामा दिलाय। संजय राऊत यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत प्रार्थना केली। संजय राऊतची तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। आयाज अशफाक शेख या युवकानं हातात कोयता घेऊन दुकानात घुसत तोडफोड केली। दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आयाज अशफाक शेख याला अटक केली। आरोपीची परिसरातून ढिंड काढण्यात आली। आदिवासी विभागाची निर्मिती 1984 ला झाली। 1972 पासून आश्रमशाळा सुरू झाल्यात। 490 आश्रमशाळा राज्यात आहे। आमच्या सुविधांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटलंय। धुळे शहरात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्हा रुग्णालयात पाणी शिरलं। रुग्णालयातील अद्ययावत अपघात विभागात पाण्याचा गाळ साचलाय। लाख रुपये खर्च करून 10 बेडचं अपघात विभाग तयार करण्यात आलं। मात्र उद्घाटनाआधीच पावसाच्या पाण्यानं कामाची गुणवत्ता समोर आणली। कर्नाटकातील विजयपुरा कलबुर्गी महामार्गावर एका भाजप नेत्याच्या मुलाला टोल फ्री ओलांडू देण्यास नकार दिल्यानं एका टोल कर्मचाऱ्याला भाजप नेत्याच्या मुलानं आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत। एनडीएनं विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, ज्यामध्ये बिहारच्या विकासाचं आश्वासन देण्यात आलं। घोषणांमध्ये मोफत रेशन, वीज आणि गरिबांसाठी वैद्यकीय उपचारांचा समावेश आहे। शेतकऱ्यांना दरवर्षी 9,000 रुपये मिळतील, तसंच 1 कोटीहून अधिक नोकऱ्या आणि रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन एनडीएनं दिलंय।